गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे मैत्रिणींनो परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. कशा आहात सर्वजणी? मी आशा करते तुम्ही स्वस्थ असाल आणि मस्त मस्त एक्सरसाइज करत असाल आणि छान छान पदार्थ खात असाल, तेही बिना कमी कॅलरीचे. तर झालेली आहे आपली सकाळची सुरुवात झालेली आहे आणि इथं माझं डब्बा बनवून झालेला आहे आणि मुलं वगैरे क्लासला गेलेली आहेत. तर म्हणलं चला आहे थोडासा वेळ तर आपण एक्सरसाइज करून घेऊया. कारण कसं ना, एक्सरसाइज जेवढी आपण रिकाम्या पोटी करू ना तेवढा आपल्या शरीरावरती खूप छान परिणाम जाणवतो. तर होईल तितकं आपल्याला एक्सरसाइज फक्त सकाळी पाणी घ्यायचं आहे. कोमट घेऊ शकता किंवा लिंबू टाकून घेऊ शकता, किंवा आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही मध, लिंबू आणि कोमट पाणीही घेऊ शकता. पण पाणी हे आपल्याला खाली बसून प्यायचं आहे आणि एकदम असं एक सिप म्हणजे एक घोट आपण जसं चहा पितो ना त्या पद्धतीनं पाणी हे आपल्याला प्यायचं आहे. आणि पाणी मात्र निवांत बसायचं आणि नंतरच प्यायचं आहे. तर पाहू शकता मी कुठली एक्सरसाइज करत आहे. तर ही एक्सरसाइज एवढी आपल्या पोटासाठी काय पूर्णच शरीरासाठी खूप इफेक्टिव्ह आहेत ह्या एक्सरसाइज. तर नक्की करत जा. मला ह्याच एक्सरसाइजनं खूप छान असा फरक दिसत आहे माझ्या शरीरावरती. तर प्रत्येक एक्सरसाइज ही आपल्याला कमीत कमी 30 वेळा करायची आहे. म्हणजे पाहू शकता ह्या पायावरती 15 वेळा करू शकता आणि त्या पायावरती 15 वेळा, असं 30 वेळा करायची आहे. आणि वाढवत 40, 50 जसं तुमच्या शरीराला झेपेल तसं तुम्ही वाढवायचे आहे. पण पाहू शकता सुरुवातीला आणि आत्ताच्याला आपल्याला खूप फरक पडला आहे. सुरुवातीला आपण खूप स्लो एक्सरसाइज करत होतो कारण आपल्याला सवय नव्हती, नसती बॉडीला, त्यामुळे आपली बॉडी अजिबात वाकत नाही. पण पाहू शकता 6 दिवस झालेत आहेत आणि पूर्णपणे शरीरावरती फरक जाणवायला सुरुवात झालेला आहे आणि बॉडी ही आपली एकदम म्हणतो ना लेवलमध्ये आलेली आहे. एकदम अशी जशी आपण वाकू ना तशी वाकत आहे आणि आपण ती बॉडीला सवय लावून घ्यायची आहे. तर ही एक्सरसाइज ही पोटासाठी आणि जो आपला हात दंडावरती आणि जे छातीच्या साईडला जो बघा पाठीवरती अशा आपल्या गुड्या पडतात पाठीमागून, तर त्या गुड्या जाण्यासाठी ही एक्सरसाइज आहे, खूप इफेक्टिव्ह आहे. तर नक्की करायची आहे. आणि ही एक साईडला म्हणजे एकदम असं म्हणतो क्रॉस साईज आपलं एकदम असं खिचत, जितकं आपलं अंग आपल्याला असं ताणता येईल ना वरती हात तितका ताणायचा आहे. म्हणजे बघा ब्लाऊज घातलं की आपण त्या पाठीवरती ज्या गुड्या पडतात एकदम अशा घाण दिसतात, त्या गुड्या जातात पूर्णपणे ह्यानं. तर ती एक्सरसाइज आपल्याला कमीत कमी 7 वेळा करायची आहे कारण एकदम इझी आहे, सोपी आहे. आणि ही एक्सरसाइज आपल्याला या पायावरती 30 वेळा आणि त्या पायावरती 30 वेळा करायची आहे. ही एक्सरसाइज पोटाचा भाग आणि जे म्हणलं ना ब्लाऊज घातल्यावरती जे मागून लटकतं आपलं मांस, ते मांस ही आहे एक्सरसाइज. दोन्ही ठिकाणचं मांस हे कमी होतं. प्लस आपले जे हाताचा जो दंड घेर आहे तोही कमी व्हायला मदत होते. तर ही एक्सरसाइज आपल्याला 60 वेळा करायची आहे. जेवढी एक्सरसाइज आपण प्रामाणिकपणे करू ना तेवढं आपल्या शरीरावरती परिणाम जाणवायला मदत होते. तर आपल्याला खूप साध्या आणि सिंपल एक्सरसाइज आहेत. फक्त करण्याचा मात्र कंटाळा येतो आणि थोडा ब्रेक घ्यायचा आहे. एक किंवा 2 सेकंदाचा, 1-2 किंवा एखाद्या मिनिटभर असा ब्रेक घ्यायचा आहे. आपल्याला कोमट पाणी थोडंसं करून ठेवायचं, म्हणजे गळा वगैरे कोरडा पडला थोडासा तर सिप करून आपल्याला पाणी घेण्यासाठी. थंड पाणी मात्र आपल्याला अजिबात प्यायचं नाही आहे. म्हणजे जोपर्यंत एक्सरसाइज करत आहेत तोपर्यंतच, नंतर पिलं तरी चालेल. पण आपण बघा एक्सरसाइज करून एकदम बॉडी आपली पूर्ण आपण गरम केलेली असते आणि नंतर त्यामध्ये जर थंड पाणी पिलं ना तर मग ते हे होतं. त्यामुळे अगोदरच जे एक्सरसाइजला आपल्याला लागणार आहे ते अगोदरच आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे. आणि ही एक्सरसाइज बघा आपल्याला जितके आपले हात आहेत ना पायाच्या, मी तर म्हणेल पायाच्या भोवतून किंवा असं एकदम असा राऊंड आला पाहिजे तिथपर्यंत घ्यायचा आहे. यानाही जो मागचा पाठीचा भाग आहे त्यावरती मांस हे झालेलं तेही कमी होतो. पोटाचा भाग आहे तोही कमी होतो. आणि जो मांड्या आपण जेवढे पाय आपले ताणले जातात ना तेवढा ते पायांचा भागही कमी होतो. बघा चलताना आपले पाय वगैरे घासतात ना तर तेही याने जाईल. तर हे क्लॉकवाईज 30 वेळा करायची आहे आणि अँटी क्लॉकवाईज 30 वेळा करायची, म्हणजे दोन्ही साईडनं झाली पाहिजे. आणि थोडंसं बघा थकल्यासारखं होतं आणि पोटावरती खूपच ताण येतो. तर थोडंसं शांत बसून घ्यायचं आहे, घाई गडबड करायची नाही. आणि परत थोडंसं आपल्याला आराम जाणवला की नंतर तेच आपल्याला पाय परत करायचे आहेत. आणि जेवढं ताणून होईल तसं दोन्ही हातानं आपल्याला जे पायाचा अंगठा आहे तो टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आत्ता सध्या तरी काय होत नाही, एका पायाचा होत आहे आणि एका पायाचा अजिबात अंगठा टच होत नाही. तर तो दुसऱ्या पायाचा हे अंगठा आपल्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि इथं आपल्याला कमीत कमी 15 सेकंद
किंवा नाही तुम्हाला जास्त वाटतं की हां माझी बॉडी झेलू शकते, तर तुम्ही 1 सेकंद थांबू शकता किंवा 10 सेकंद, किंवा नाहीच तुमच्याच्यानं झेपत तर तुम्ही ना 5 सेकंद तरी इथं थांबायचं आहे. आता सेकंद आपण आपल्या मनामध्ये मोजू शकतो, जेवढं आपल्याला सहन होईल तेवढं थांबायचं आहे. तर पाहू शकता हे पूर्ण पाठीचा भाग आहे, जो पायाचा भाग आहे, हाताचा भाग आहे, तो पूर्णपणे खिचल्या जात आहे. तर जेवढं आपलं शरीर खिचल्या जाईल त्यामधून तेवढा घाम पटकन बाहेर येणं, जी चरबी आहे ना ती वितळायला हे होईल. तर जितके आपल्या शरीराला वाटेल आपल्याला की तशा एक्सरसाइज करायच्या आहेत की जेणेकरून शरीर आपलं हे ताणलं जाईल, तसे एक्सरसाइज करायचे आहेत. तर नंतर आपल्याला हे मांडी घालून घ्यायची आहे एका पायाची, आणि त्याच पाया तसेच आपल्याला हे 30 वेळा करून घ्यायचं आहे. म्हणजे या पायावरती 15 वेळा आणि या पायावरती 15 वेळा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे तुम्हाला जसं तुमच्या शरीराला झेपेल ना त्या पद्धतीनं करा, कारण प्रत्येकाचं शरीर हे सारखंच नसतं. हे जरुरी नाही आहे की मी करते आहे तर तुम्ही याच केल्या पाहिजे. तुम्हाला ज्या सोपे वाटतील त्या करा, पण सगळ्या एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहेत, खूप फायदेशीर आहेत. तर नक्की करायचे आहेत, पण करायला सुरुवात करा. असं नाही की माझं वजन खूप जास्त आहे किंवा माझं वजन खूप कमी आहे तर मला काय करण्याची गरज नाही आहे, असं अजिबात म्हणायचं नाही आहे. जरी आपलं शरीर जरी नसलं तरी आपल्याला मानसिक स्वास्थ्य खूप जरुरी आहे. जेवढं आपलं शरीराचं स्वास्थ्य जरुरी आहे ना, त्यापेक्षा मी तर म्हणून रुटीन मानसिक स्वास्थ्य ही जरुरी आहे. तर मानसिक स्वास्थ्य हे आपलं योग्य राहण्यासाठी, खूप छान राहण्यासाठी तुम्ही हे एक्सरसाइज रोज करायच्या आहेत. आणि मीच खूप लेट केलेला आहे, त्यामुळं मी बोलत आहे, मी तुम्हाला काही सांगितलं नाही. प्रॉब्लेम भरपूर आले माझे हे वजन वाढल्यामुळं. तर हे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला नको आहेत, त्यामुळं तुम्ही बरोबर अगोदरच तयारीला लागा. तर पाहू शकता इथं थोडेसे आपला हात फिरवायचे आहेत, पण मला पाठीमागं ना बेड माझ्या हाताला येत होता, त्यामुळे मला काही फिरवता आलं नाही. तुमच्याकडे जर असेल जागा तर तुम्ही ती एक्सरसाइज आपल्याला 30 वेळा करायची आहे. मागं मोरी हात हे करायचे आहेत, पण मला ते व्हिडिओ बनवायचे असल्यामुळे मोबाईल तिथंच ठेवलेला, सेट केलेला होता, त्यामुळे मला काही ते जमलं नाही. आणि नंतर एकदम असे वरती ताठ हात बघा माझे दिसत नाहीत तुम्हाला, खिचून घ्यायचे आहेत. आणि नंतर मग तेही आपल्याला 30 वेळा करायचं आहे. नंतर साईडला मी गोल गोल राऊंड फिरून घेतला आहे, तेही 30 वेळा करायचं आहे. आणि ही बघा एक्सरसाइज आपल्या ज्या मानाच्या ठिकाणी जे आपल्या म्हणजे तब्येत वाढली म्हणजे मानाच्या ठिकाणी पण बघा गुड्या पडलेल्या असतात, आणि माझे हे आहेत. तर त्या गुड्याचे जे आहेत ना ते कमी होण्यासाठी ही एक्सरसाइज करायची आहे आपल्याला. तर ही एकदम असं शांत रिलॅक्स बसून घ्यायचं आहे. मी तर म्हणेल मध्ये मध्ये आपल्याला थकवा येतो बघा, एक्सरसाइज न काही असं म्हणजे हलवशी वाटत नाही, तर त्या टायमाला आपण ही एक्सरसाइज करून घ्यायची आहे. म्हणजे कसं आपला आरामही होईल आणि ही एक्सरसाइज होऊनही जाईल. तर ही गालं खिचतात आपले खालीवरती, असं जर ताणलं मान आपण तर ना गालं खिचल्या जातात, आणि जो गळ्यावरचा भाग आहे तो कमी होण्यास मदत होती. तर ही एक्सरसाइज आपल्याला 30 ते 40 वेळा आपल्याला करून घ्यायची आहे. जसं तुम्हाला झेपेल तसं त्या पद्धतीनं करून घ्यायची आहे. तर करायला खूप साध्या आणि सोप्या आहेत. आणि बघा ही पण एक्सरसाइज आपल्याला खूप करायला सोपी, म्हणजे असं नाही आहे जिथं आपण बसलो, जिथं आपल्याला कम्फर्टेबल वाटतं ना तिथं आपण ही एक्सरसाइज करू शकतो. तर हे कसं होतं ना, हे आपल्या दंडाचा भाग जे छातीवरती एक्स्ट्राचं मांस आहे चढलेलं, जो पाठीच्या भागावरती जे ब्लाऊजचे हे आहे, तर त्यासाठीही एकदम मी ह्यानेही 70 वेळा करून घेतलेले आहे. कारण मी आता 70 वेळा करू शकते, 60 वेळा करू शकते आणि 100 वेळाही करू शकते, कारण मला सवय झालेली आहे. आणि बॉडीला म्हणाल तर आता सुरुवातीला त्रास झाला, पण आता अजिबात त्रास होत नाही आहे, कारण आता सवय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. तर ही एक्सरसाइज आपल्याला करून घ्यायची आहे. तर हे पाहू शकता. नंतर आपला दोन्ही तांगड्यामध्ये थोडासा अंतर ठेवायचा आहे, आणि जो म्हणजे विरुद्ध ह्याच्यावरती पलीकडला उजवा हात घेतला तर डावा पाय घ्यायचा आहे, आणि डावा हात घेतला तर उजवा हात पाय घ्यायचा आहे. हे असंही आपल्याला म्हणजे तुम्ही 20 सेकंद थांबू शकता किंवा 15 सेकंद थांबू शकता. जेवढं तुमच्या बॉडीला पील बसेल ना तेवढा आपला जो आकार देण्यास मदत होते बॉडीला. तर ही एक्सरसाइज तुम्ही निदान आपल्याला ही एकूण 15 आणि तिकून 15 30 वेळा तरी करायची आहे, किंवा 10 वेळा केली तरी चालेल, म्हणजे जसं तुम्हाला झेपेल तसं करायचं आहे. पण जेवढं तुम्ही असं झेपायचं नाही म्हणून तर आपण करू शकणार नाही. तर जेवढं म्हणाला असं तुम्ही पुश कराल की हां मला झेपत आहे, मी करणार आहे, तर तुम्ही त्या हिशोबाने केलं ना तर पटकन आपल्याला रिझल्ट पाहिजे असेल तर एक्सरसाइज ह्या करणं जरुरीच आहेत. बऱ्याच जण बोलतात बघा की तुम्ही म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज करण्याची गरज नाही आहे तरी तुमचं वजन कमी होईल किंवा काय होईल. पण मी तर म्हणेल एक्सरसाइज केल्याशिवाय आपलं वजन कमीच होणार नाही आहे. तुम्ही कितीही मग परत तुम्ही काही खा किंवा नका खा, किंवा झालं आहे ते त्यातूनही वजन कमी, तर आपण एकदम म्हणून तर रोगील माणसासारखं किंवा काहीतरी आजार असल्यासारखं दिसू, त्या शरीराला अजिबात म्हणजे कुठूनच असंही राहणार नाही.
एकदम इचितर दिसू आपण. हे जर वजन केलं तर हे ना बघा शरीरावरती एकदम असा माझा तर 6 दिवसामध्ये एवढा भारी ग्लो आलेला आहे ना, म्हणजे कारण पूर्ण म्हणतो ना ते घाम कधीच काढलेला नसता आपण शरीरामधून आणि एक्सरसाइज करायला गेलो की एकदम घाम येतो. आणि बघा मेहनत करून घाम काढलेला तो वेगळा आणि ते मनानं घाम आलेला तो वेगळा. तर ही एका प्रकारची आपण आता वजन कमी करतोय म्हणल्यावरती मेहनतच आहे. तर ह्याची यामधून आणि शरीरावरती बी एकदम असा छान असा ग्लो आलेला आहे. तर ही एक्सरसाइज करायची आहे. जो मी तर म्हणेल तुम्ही बाहेरचे पदार्थ सोडून द्या सगळे, आणि घरातले जे तुम्ही खाताय ना, जे खाताय घरातला आहार तो घ्या आणि वजन कमी करायला सुरुवात करा. आणि पण एक्सरसाइज करा. मी असं म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही हे बंद करा ते बंद करा, फक्त थोडंसं प्रमाण कमी करा. तेलकट तुपट हे आपण असंही खाणार नाही, कारण आपल्याला माहिती वजन कमी करतोय. किंवा खाल्लं तरी एखादा वडापाव किंवा त्यातला एक वडापाव खात असेल तर आपण त्यामधला अर्धा खायचं काहीच बंद करायचं नाही. पण एक्सरसाइजला मात्र अजिबात ढिल्लं कसलंच पडायचं नाही. एक्सरसाइज ही आपल्याला करायचीच आहे. एवढं मात्र लक्षात राहू द्यायचं आहे आपल्याला की इकडं काही झालं तरी चालेल, एखादं काम राहिलं तरी चालेल, पण एक्सरसाइज मात्र करायची आहे. कारण यानं काय होईल ना, जे आपण खाल्लं आहे ना, तर ते एखादं समजा आपण एखादा घास कशाचा जास्त खाल्ला आहे किंवा काय झालं तर ते एक्सरसाइज केलं तर त्यामधनं ते त्या दिवशीच निघून जाईल. किंवा आपण भरपूर खाल्लं आणि त्या दिवशी एक्सरसाइज नाही केली तर मग ते काय होईल ना, तसं साचलं जातं ते आणि मग ते तसंच वाढतं. तर त्याच्यामुळे मग आपल्याला डबल मेहनत घ्यायला लागते. त्यामुळे जेव्हा खाल्लं आहे ना तेवढं आपलं लक्षात राहू द्यायचं की नाही, आपण हे खाल्लेलं आहे ते आपल्याला बाहेर काढायचंच आहे. तर त्यासाठी आपल्याला ही एक्सरसाइज ही करायलाच लागणार आहे. तर त्यामुळे ठरलेल्या वेळात मी तर स्वतःला 100 दिवसाचं चॅलेंज दिलेलं आहे. बघूया 100 दिवसामध्ये किती कमी होते. पण तुम्ही स्वतःसाठी 100 दिवसाचं नाही घेत तर किमान एखाद्या महिन्याचं तरी घेऊ शकता. 1 महिन्याचं चॅलेंज स्वतःला देऊन बघा. सुरुवात तर करा, नंतर बघूया आपण पुढं काय होतं. तर पण आता सध्या तरी सुरुवात करा आणि बघा नंतर काय वेळेस काय होतं ना, आपण बऱ्याच वेळा वजन वगैरे कमी करतो आणि मग नंतर चक्कर यायला वगैरे सुरुवात होते. त्याचा आकार काय होता, आपण उपाशी राहतो. तर वजन कमी करणं म्हणजे उपाशी राहणं नाही, उलट आपण वेळेत खायला पाहिजे. सकाळचा नाश्ता केला पाहिजे. फक्त हेल्दी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या खाल्ल्या पाहिजेत. म्हणजे काही उचललं खाल्लं असं न करता वेळेत खायचं, सगळं खायचं पण वेळेत खायचं आणि थोडीशी कमी क्वांटिटीमध्ये खायचं आहे. तर आपण काय करतो, वजन कमी करायचं आहे म्हणलं की आपण खुशाल उपाशी राहतो आणि मग नंतर एकदम जेवायला बसलं की मग भूक खूप लागते आपल्याला. मग वाटतं हे खाऊ का ते खाऊ का. तसं अजिबात नाही करायचं. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ना ते खायचं, पण वेळेत खायचं. आणि शिळं अन्न शक्यतो तर टाळा. शिळं जेवण अजिबात म्हणजे रात्रीचं उरलेलं खायचं नाही किंवा होईल तितकं गरम अन्न खायचं आहे आपल्याला. म्हणजे चांगलंच खायचं. मी तर म्हणेल आपण एवढी मेहनत घेतो त्यामुळं चांगलंच खायचं, होईल तितकं गरम खायचं. फक्त उपाशी अजिबात राहायचं नाही. आणि पाणी खूप प्यायचं. निदान आपण 3-4 लिटर तरी पाणी पिऊ शकतो. असे एखादी बाटली वगैरे घ्या, होईल तितकं पाण्यावरती प्रभाव जास्त ठेवा. आणि मस्त आता तर उन्हाळा आहे, ताणही लागते, तर होईल तितकं पाणी प्या. आणि गोड आणि तुप्पट तेलकट यापासून थोडंसं लांब राहा. जास्त दिवस नाही, आपल्याला फक्त 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने जास्तीत जास्त लांब राहण्याची गरज आहे. तर एवढी मेहनत घेतो तेवढं आपण करू शकतो. फक्त उपाशी अजिबात राहू नका. नाहीतर आपण एका टायमाचं उपाशी राहू आणि नंतर जेवायला बसलं की मग आपण हे खातो ते खातो, तसं काही करू नका. सकाळचा नाश्ता घ्यायचा आहे आपल्याला. त्यावरतीही मी वाटत असेल तुम्हाला तुम्ही काय खाता हे दाखवा, तर मी त्यावरती मला कमेंट करा. मी त्यावरती ही व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी की मी काय खात आहे, काय करत आहे. तर असेल तुमची इच्छा तर मला सांगा, मी नक्की त्यावरती ही व्हिडिओ बनवेल. तर चला आता झालेली आहे. आता एक्सरसाइज माझी करून बसलेली आहे. तर खूप थोडंसं एक्सरसाइज केलं नाही की खूप थकल्यागत होतं. तर लगे उठून दुसरं काही करण्याच्या नादी लागायचं नाही की हे काम राहिलं आहे माझं, ते काम राहिलं आहे. मी लगेच थोडंसं बॉडीला निवांत व्हायला, रिलॅक्स व्हायला थोडासा वेळ द्या. एका ठिकाणी बसा किंवा शांत एखाद्या ठिकाणी बसून राहिलात किंवा थोडंसं झोपून राहिला तर रिलॅक्स. म्हणजे बघा आपल्या शरीरामधून घाम निघायला सुरुवात असते आणि आपलं असतं नाही आता माझं हे काम राहिले, माझं ते काम राहिले, खूप काम राहिले. तर तशी काही गडबड न करता थोडंसं एवढे वेळ एक्सरसाइज केली, निदान 5-10 मिनटं तरी शरीरासाठी द्या. जी काय आपण मेहनत करून घाम काढलेला आहे ते पूर्ण घाम शरीरामधून निघून जाऊ द्या. आणि नंतर दिवसभर तर आपल्याला कामं करायची आहेत. कामं बघा आपल्याला ती कामं चुकणार नाही आहेत. तर आपण सगळी कामं करतो आहे म्हणल्यावरती स्वतःसाठी फक्त 1 तास द्यायचा आहे आपल्याला, जास्त नाही. तर चला मी तेच करत आहे आणि मी जे करत आहे तेच तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करायला चालू केला. माझा हेतू हीच आहे
की माझ्याबरोबर तुमचंही वजन कमी झालेलं आहे आणि नक्कीच होतो, प्रयत्न करा. आपण जर सुरुवातच नाही केली तर कसं आपलं वजन कमी होणार आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला सुरुवात करायला लागते, मग बरोबर त्याचा एंड होतोच. तर त्याच पद्धतीने मी करत आहे. मलाही सपोर्ट करा आणि तुम्ही वजन कमी करा. तर चला मी व्हिडिओ थांबवते इथंच. आवडला तर नक्की लाईक करायचं आहे आणि तुम्ही माझ्यासोबत वजन करायला कमी करायला सुरुवात करायची आहे. आणि ज्या कोणी बहिणींनी वजन कमी केलेलं असेल, कशा पद्धतीने केलं आहे कॉमेंटद्वारे कळवायला मला नक्की विसरू नका. नक्की सांगा, काही टिप्स असतील तुमच्याकडं तेही मी नक्की फॉलो करेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.